अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया बुधवारी गौप्यस्फोट करणार 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्याची नावे ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा। प्रतिभा साखळकरांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी। समता पतसंस्थेत माझ्या नावे बनावट खाते आणि सह्या एकही रुपयाची उलाढाल केली नाही। 2 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर साखळकरांचा दावा, बँक खात्यांना खरात नॉमिनी असल्याची माहिती। बोधू खरात प्रकरणात ईडीकडून नाशिक, शिर्डी, पुण्यात 11 ठिकाणी छापे। ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवली। खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची ओळख पटली। खरातच्या मालमत्तेवर ईडीची टाच, बंगल्यासह फार्म हाऊस आणि आलिशान गाडी ही जप्त। आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्तीबाबत तपास। खरातसह पत्नीची 3 बँक खाती सील। भोंदू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीकडे। उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरातचा सीए ललित पोफळेची शक्तीपीठ महामार्गावर मोठी गुंतवणूक। सोलापुरात 3.25 कोटींची जमीन खरेदी। ईडीकडून पोफळेच्या वडिलांच्या पुण्यातील घरामधून 42 लाखांची रोख रक्कम जप्त। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, आदिती तटकरेंचं वक्तव्यामुळे भाजपात नाराजीची चर्चा। काळजीपूर्वक बोला, महाराष्ट्र देवाभाऊंसोबत भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल। आदिती तटकरेंच्या विधानानंतर संजय राऊतांचं भाषण। मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे दोघांचा मृत्यू। वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकासह 5 जणांना अटक। संबंधित पार्टीत ड्रग्जचंही सेवन करण्यात आल्याचा आरोप। ड्रिंक आणि खाद्यपदार्थांमुळेही अनेकांना त्रास। स्वरसंबरागिनी आशा भोसले अनंतात विलीन। शिवाजी पार्कातील स्मशानभूमी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। भारतीय संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला। भोसले मंगेशकर कुटुंबियांसह संपूर्ण देश शोकाकुल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त जय्यत तयारी। दीक्षाभूमीसह दादरमधील चैत्यभूमी परिसरामध्ये अनुयायी दाखल, तर वरळी सिलिंगवरती बाबासाहेबांच्या प्रतिकृतीचा अनोखा देखावा। अमेरिकेकडून इराणला समुद्री वेढा। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी। इराणला कर देणाऱ्या नौकांना रोखणार। शांतता चर्चा फिसकटल्यानंतर ट्रम्प आक्रमक। अमेरिकेच्या होर्मुझ सामुद्रधुनीतल्या नाकाबंदीवर चीन आणि रशियाची चर्चा। रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हारोव्ह उद्या चीनच्या दौऱ्यावर। अमेरिकेला संयम बाळगण्याचा सल्ला। होर्मुझच्या मुद्द्यावर ब्रिटनचाही आता पाठिंबा जो आहे तो अमेरिकेला नाही। होर्मुझबद्दल फ्रान्स आणि इंग्लंड 40 देशांची आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स भरवणार। होर्मुझमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बैठक होणार असल्याची मॅक्रॉन यांची माहिती। अमेरिकेशी होणाऱ्या वाटाघाटी कायमस्वरूपी संपुष्टात। हल्ला न करण्याच्या आश्वासनानंतरही विश्वासघात। अमेरिकेची चर्चा करण्यात आता अजिबात वाव नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांची भूमिका। हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा दारुण पराभव। 217 धावांच्या टार्गेट समोर राजस्थान 159 धावांवर ऑल आऊट। हैदराबादच्या प्रफुल्ल हिंगे आणि सागिब हुसेनच्या प्रत्येकी 4 विकेट्स।